निरगुडे नगरीचे काही ज्येष्ठ नागरिक माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आलेल्या आहेत। आशाताई बुचके रिंगणामध्ये आहेत, गुलाबशेठ पारखे रिंगणामध्ये आहेत, संतोषदादा चव्हाण आहे, संध्याताई सुद्धा त्या ठिकाणी संध्याताई भगत या इच्छुक आहेत। काय वाटते या निवडणुकीत कोण बाजी मारू शकतं? बाजी कोणी मारायचं, फक्त कसं आहे का लोकांची कामं करणारी व्यक्ती असेल त्याच लोकांची काम म्हणजे त्यांची बाजू धरू शकते। पण असं वैयक्तिक आता जे उभे सगळेच राहू शकतात, पण आपल्याला त्यांचा माणूस पाहूनच काम करायला पाहिजे ना, त्याची लक्षात त्याची व्यवस्थित समाजात काय केलंय त्या तो येणार। समाजात ज्यांनी कधीतरी आला दसक्रियेला तो नाही येणार। म्हणजे असं सामाजिक कार्य किती आहे प्रत्येक गावात, प्रत्येक व्यक्तीचं, हे जे 4 उभे आहेत त्यांचे, त्याच्यावर त्याची हे होणार ना, मूल्यांकन त्याच्यावर होणार। बरोबर। आता वैयक्तिक असं कोणाचं बोलू शकत नाही, तरी पण आशाताईचं काम चांगलं आहे इकडे निरगुडेमध्ये। निरगुडे नाही सर्व क्षेत्रामध्ये आशाताईचं काम आहे। आणि होतकरू म्हणजे ते कसं आहे, सर्वसाधारण गरीबा लोकांसाठी ती धावणारी पळणारी पण आहे, काम करणारी पण आहे। आणि उत्कृष्ट असे कमीत कमी म्हणजे तुम्हाला बुवा सहारा किंवा बुवा ते म्हणू शकते की बाबा काय नाही, तुमचं जे काम आहे वैयक्तिक ते सर ते काम करू शकते। अशा परिस्थितीत म्हणजे कसे का त्यांची जरा लागू शकते बाबा। तर काल मी आपल्या बेजवाटेवरती एक हॉटेल आहे, तिथे एक काकू आहेत, शिंदे म्हणून त्यांचं आडनाव आहे, आपल्याच निरगुडे गावातले आहेत। सुनील शिंदे मंडपवाले कोणी आहेत? शिंदे आहेत ना आपलं काय, तर त्यांचं हॉटेल आहे तिथे, नवनाथ शिंदे। तर त्या काकूंबरोबर गप्पा मारताना त्यांनी असं सांगितलं की आशाताईंचं आणि आमचं खूप जवळचे संबंध आहेत। म्हणजे मी कोणाचं हे नाही करत आहे, पण त्यांच्या आमच्या घरी येणं जाणं होत असतं। आणि आमच्या घरातल्या एका व्यक्तीला खूप मोठी मेडिकल इमर्जन्सी आलेली, ऑपरेशनचा विषय होता, आणि त्यांच्या पुढाकाराने मुंबईला एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचार वगैरे झाले। आणि ताई कामाच्या आहेत असंही बोललं गेलं। पण नंतर असंही सांगितलं गेलं की सध्या जे काही कार्यक्रम वगैरे होतात गावामध्ये किंवा काही उमेदवार जे असतील ते देणगी वगैरे देत आहेत, मग त्याच्यामुळं काय क्षणिक ज्या गोष्टी आहेत त्याच्या मागे कुठंतरी एक कल दिसून येतो। तर असं होईल की काय? तुम्ही बऱ्याच कार्यक्रम मगाशी तुम्हाला मी म्हणत होतो, हे काय फक्त तात्पुरते येतात आणि जातात ना, ते जरी किती केलं तरी तशांना वोट नाही होऊ शकत, ते नाही होऊ शकत तसं। बाईचं काम चांगलं आहे, तिचंच होणार। घरामध्ये ना सर्वात म्हणजे घरात म्हणा किंवा वैयक्तिक किंवा कोणत्या कार्यक्रमात आहेत स्वतः म्हणजे राहून कार्यक्रम पाडतात, ही त्यांची भूमिका चांगली आहे। आणि शक्यतो म्हणजे कसं का मतदान शक्यतो त्यांनाच व्हावं असं वाटतं। खरं तर दोन्ही तिन्ही उमेदवार मातब्बर आहे, निवडणूक कशी होईल काय वाटतं? निवडणूक कशी जरी झालीच पण जवळ सीट यांचं लागलं पाहिजे असं आमचं भूमिका आहे। कारण कार्यकर्ते आहेत माणसामध्ये, सर्रास म्हणजे गोरगरिबामध्ये वावरणारे आहेत त्या, आणि कोणत्या कामाला म्हणजे फक्त ऐकलं तर ते येणार। फक्त त्यांना नाव ऐकलं तर घरपोच येणार, फार तुम्हाला समाधानकार, तुम्हाला सहकार्य करणार, मध्येचे हात पण देणार, आणि चांगले व्यक्ती आहेत अशा लोकांना मतदान व्हावं। आपल्या गावामध्ये काय काय कामं झाली आहेत? आमच्या गावाबरोबर झाले। आता याचं श्रमदान झालं इथं, परत गावात मंदिरापाशी काम झालं, परत आता भूमिपूजन याचं काम होते। आता आपलं याचं काम आपलं काम याचं होते ना, भूमिपूजन झालं ते काम। हे जे आहे निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल काय वाटतं? नाही तसं कसं सांगू शकतो, प्रत्येक गावात वेगवेगळ्याच आपलं आपलं कार्य आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं कार्य, आणि बराच मोठा विभाग असल्यामुळं तसं नाही सांगता येणार। बरं, बाजीचं जाऊ द्यात, कोणाचं पारडं जड वाटतंय आपल्या गटामध्ये? नाही फक्त आमच्या इकडं ते बाईचं आहे, पण असं मी बाजूचं नाही सांगू शकत ना, दुसऱ्या भागातलं नाही सांगू शकत ना। तर प्रत्येकाचं कार्य जिथे असेल तिथे तो येणार, असं आहे, आपण सर्वांचं नाही सांगू शकत। ज्येष्ठ जे मतदार आहेत म्हणजे तुमच्यासारखे, हे विकास कामांना प्राधान्य देतील की जे थोड्याफार गोष्टी भेटतात त्याला? नाही
ते विकास कामालाच प्राधान्य देणार. विकास कामाला. जे जाणकार लोक आहेत ते विकास कामाला, आणि ते समाजात फिरतात त्यांना माहीत असतं कोण काय करतं, कोण काय देतं, कोण काय करतं. जर गुलाब पार्क आहे तसं पाहिलं तर आमचे नातेवाईक आहेत, पण म्हणजे तेवढं आमचं हे नाही आहे. पण रिलेशन नाही, असं चालतंय ना, तेवढ्यावर नाही चालत बा नुसता नातेवाईक आहे म्हणून. असं आहे ना, शेवटी विकास कामावरतीच होणार. आणि उद्या गरज पण पडणार ना. आज जरी झालं तर उद्या गरजही पडणार ना, असं आहे. त्याच्यामुळं ते त्यांनाच होणार इथे, पण प्रत्येक ठिकाणचं नाही सांगू शकत. असं आहे. खरं तर सावरगाव कुसूर जिल्हा परिषद जो गट आहे त्याच्यामध्ये एकूण 26 गावं आहेत, आणि या 26 गावात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा कल त्या ठिकाणी असू शकतो, ज्याचं त्या ठिकाणी विकास कामे असतील, लोकांसोबतचे संबंध चांगले असतील, त्या ठिकाणी त्या उमेदवाराचं पारडं हे निश्चितच जड असणार आहे. इथल्या आपण काही नागरिकांसोबत बातचीत करत असताना या निरगुडे नगरीमध्ये असं जाणवलं आहे की आशाताई बुचके यांचं सध्या तरी इथलं पारडं जड दिसतंय. बाकीचे सगळेच उमेदवार त्या ठिकाणी मातब्बर आहेत, अटीतटीची लढाई होऊ शकते असं देखील बोललं जातंय. पण निवडणुकीच्या वेळीच निश्चित होणार आहे की कोणता उमेदवार त्या ठिकाणी बाजी मारू शकतो.